ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली आहे। तसंच गद्दारांचे 2 मालक महाराष्ट्रात फिरत आहेत असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे। एकही भूल कमल का फूल या जुन्या घोषणांची आठवणही उद्धव ठाकरेंनी बोईसरकरांना करून दिली। वाढवणला विरोध असतानाही त्यांना हा प्रकल्प इथे आणायचा आहे आणि अदानीच्या घशात घालायचा आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला। की जो विषय आपलं युती सरकार 95 साली होतं, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी संपवून टाकला होता, तो पुन्हा जिवंत कोणी केला आणि तो विषय तुम्हाला माहिती आहे, वाढवण बंद। मला आठवतंय की त्या काळामध्ये वाढवण बंदराची चर्चा सुरू झाली, जनतेचा विरोध आहे। मला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की उद्धव तो स्वतः जा, तिथल्या लोकांना भेट आणि त्यांचं ऐकून घे ते काय म्हणताय, आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे मी आलो होतो। कोणत्या विभागात होतो काय काही लोक सांगतील, आणि माझ्या लक्षात आलं की तरुण मुलं, त्याच्यानंतर माता भगिनी सगळे वृद्ध, आम्हाला काही झालं तरी वाढवण बंदर नको, जीव गेला तरी चालेल। महाराष्ट्रात गद्दारांचे 2 मालक फिरत आहेत, अमित शहा आणि नरेंद्र मोदी। जी शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली त्या शिवसेनेला नकली आहे। बोला काय बोलायचं आहे, पण हा भेकड भ्रष्ट पक्ष आहे। या पालघरमधून ईडी सीबीआयच्या बंदुका लावून गद्दारांना घेऊन गेले। माझा पक्ष चोरला, वडील चोरले, मात्र भगवा झेंडा आणि निष्ठावंत लोक माझ्या बरोबर आहेत। जो यांना देईल साथ त्यांचा करणार घात, हे यांचं घोषवाक्य आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर मोदी पंतप्रधान व्हावेत म्हणून जी शिवसेना कठीण काळापासून भाजपासह राहिली, आज तेच लोक शिवसेना मुळापासून संपून पाहत आहेत। असे लोक पालघरकरांना काय न्याय देऊ शकणार आहेत? आम्हाला नकली शिवसेना म्हणत आहेत, मात्र अमित शहा यांना विचारू इच्छितो, तुमच्या गाडीमध्ये अस्सल भाजपाचे लोक किती राहिले आहेत की सगळ्या स्टेपण्या आत बसले आहेत? याला फोड त्याला फोड ही यांची वृत्ती आहे। कुणी काय काम केलं या मुद्द्यांवर निवडणूक लढवून दाखवा ना। मी महाराष्ट्राचा माजी मुख्यमंत्री म्हणून 2.5 वर्षात काय केलं ते सांगतो, तुम्ही 10 वर्षात काय केलं ते सांगा, असंही आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं आहे। तर उद्धव ठाकरेंना जर तुम्ही संपवत आहेत, तर मग प्रत्येक सभेत उद्धव ठाकरेंचा उद्गार का करतात? तर प्रत्येक सभेत ठाकरेंचा उद्धार का करतात? अमित शहा यांनी तर चीनला उत्तर द्यायला पाहिजे, तिकडे शेपट्या घालतात। चीन घुसला तरीही चालेल, पण उद्धव ठाकरे संपला पाहिजे। माझं आव्हान आहे, मला संपून दाखवा। देशाच्या शत्रूंना संपवण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं होतं, पण तुम्ही इथे फणा काढून बसता आणि तिकडे शेपट्या घालता, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे।